विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ज्ञानमय आयएस अकॅडमी नागपूर या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. आता एक लक्षात घेऊ, तुम्ही बघत असेल की नारी शक्ती बंधन विधेयक हे रद्द झालेलं आहे. बरोबर आहे. तुम्ही बघितलेले आता की फार चर्चा चाललेली होती लोकसभेमध्ये. प्रत्येक सत्तेमधील गट आणि विरोधी पक्षामधील असणारा गट यांच्यामध्ये सारखं एक प्रकारे एकमेकांवरती प्रत्यारोप करत आहे, आरोप करत आहे की रद्द झालेला आहे, मंजूर व्हायला पाहिजे होता. आता हे सर्व लक्षात घ्यायचं की आता मंजूर का झालं नाही आणि नामंजूर का बरं झालं किंवा आपला त्याचा काय फायदा होणार होता, कशा पद्धतीने होणार होता, हे सर्व सविस्तर आता समजून घेण्याचा प्रयत्न करू आपण. तर एक लक्षात घ्या की विधेयक काय आहे ते बघायचं. आता थोडं जर आपण पार्श्वभूमीच्या मागे समजा पार्श्वभूमीला जातो म्हटलं आपण किंवा याची पार्श्वभूमी घेतो म्हटलं तर त्यानुसार एक लक्षात घ्यायचं की याच ठिकाणी काय झालेलं असेल की आता विधेयकामध्ये काय दिलेलं आहे हे सर्वात महत्वाचं आहे आपल्यासाठी. हा विधेयक आहे हे नारी शक्ती बंधन विधेयक, बरोबर आहे, मांडलं गेलेलं आहे. मग हे आजच झालेलं आहे का, पहिल्यांदाच मांडलं गेलेलं आहे तर नाही. एक थोड्या प्रमाणात आपण पार्श्वभूमीकडे लक्ष दिलं ना तर मित्रांनो लक्षात घ्या की याच ठिकाणी पहिल्यांदा प्रयत्न, बरोबर आहे, याच्या पूर्वीचा सुद्धा प्रयत्न आपण विचार केला तर एक लक्षात घ्यायचं की 1996 मध्ये सुद्धा हा पहिल्यांदा प्रयत्न करण्यात आलेला होता. ठीक आहे. 1996 मध्ये जेव्हा देवेगौडा सरकार होतं त्यावेळेस ते पंतप्रधान होते, त्यावेळेस लक्षात घ्यायचं की जेव्हा हा प्रयत्न झालेला होता तेव्हा त्याच्यानंतर तेव्हा सुद्धा मंजूर नाही झालं. त्यानंतर परत 1998 ला सुद्धा प्रयत्न झालेला, बरोबर आहे. त्यानंतर परत 1999 ला सुद्धा प्रयत्न झालेला होता, तेव्हा सुद्धा हे विधेयक कुठेतरी मंजूर होऊ शकलं नाहीये. त्याच्यानंतर मग लक्षात घ्यायचं की 2014 ला मोदी सरकार झाले, बरोबर आहे, मोदीजी पंतप्रधान झाले आणि त्यानंतर आज बघितलं गेलं तर 2026 उजाडलेला आहे साल. पण याच्या पूर्वी 2023 ला सुद्धा हे विधेयक मंजूर झालेलं होतं. ठीक आहे. सप्टेंबर 2023 ला हे मंजूर झालं आणि त्यानंतर लक्षात घ्यायचं पण मंजूर होऊन मग लागू का नाही केलं हे सर्वात महत्वाचा मुद्दा, बरोबर आहे. हे मंजूर झालेलं आहे पण लागू नाही केलं त्यांनी. आणि जर समजा लागू केलं असतं तर त्याच वेळेस लक्षात घ्या हे आज बघायला गेलं तर 131वे घटना दुरुस्ती विधेयक होतं. पण 2023 ला विचारला केला आपण तर 128वे घटना दुरुस्ती विधेयक होतं, बरोबर. त्याच घटना दुरुस्ती पण म्हणजे सर्व मान्य झालं, दोन्ही गृहांमध्ये मान्य झालं सर्व आणि बहुमताने, पण याला लागू नाही केलेलं. त्याचे काय कारण असायला पाहिजे आता पुढे बघण्याचा प्रयत्न करू आपण. आणि हे का बरं नामंजूर झालेलं असेल तर लक्षात घ्या बऱ्याच विरोधी गट जे आहे ते विरोधी सत्तेमधील जे असणारे जे पक्ष आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की यामध्ये जर समजा तुम्ही वाढवून आकडे सांगितले गेलेला आहे किंवा जर समजा लागू करायचेच आहे आणि सरसकट 50% आकडा वाढणार असेल तर ज्या राज्यांची लोकसंख्या जास्त आहे त्यांची 50% लोकसंख्येच्या आधारावरती वाढणारच आहे. पण दक्षिण भारताचं काय की ज्यामध्ये प्रत्येक राज्याची लोकसंख्या कमी आहे आणि दक्षिण भारतामध्ये बघायला गेलं तर तशी पण लोकसंख्या कमी येतो राज्याने, बरोबर. आणि त्यामध्ये मग याचा अर्थ दक्षिण भारतापेक्षा उत्तर भारतामधील तुमचं संख्याबळ नक्कीच वाढणार आहे. हा त्यांचा एक महत्वाचा मुद्दा येतो आणि या उद्देशानुसारच त्यांनी मग म्हणण्याचा प्रयत्न केला आणि विरोध केला. तामिळनाडूचे समजा मुख्यमंत्री म्हणलं तर स्टॅलिन, त्यांनी लगेचच विरोध केलेला. त्यांनी काळा कायदा म्हणून सुद्धा म्हटलंय की हा कायदा काळा कायदा आहे. तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये फोटो सुद्धा दिसतात त्या कायद्याला जाळदाने दिसतंय स्वतः. त्यांनी सरळ म्हटलं की आम्ही स्वीकारणार नाही याला बहुमतच करणार नाही किंवा मतदानच करणार नाही आम्ही याला, बरोबर. असा त्यांचा मुद्दा येतोय. मग यामध्ये लक्षात घ्या जर हे झाल्या असतात, आता बघा शॉर्टमध्ये आपण थोडं समजण्याचा प्रयत्न करू यामध्ये की काय काय मुद्दे राहू शकतात आपल्याला. ठीक आहे, महत्वाचे काय. आता बघा या विधेयकामध्ये काय आहे त्या मुद्द्यांवरती आपण भर देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. त्यानुसार लक्षात घ्यायचं बघा नारी शक्ती बंधन अधिनियम, बरोबर आहे, नारी शक्ती बंधन अधिनियम. आता त्याचं हे नाव विचारू शकतोय तुम्हाला की त्या कायद्याचं कोणत्या नावाने तो कायदा विधेयक सभागृहामध्ये मांडण्यात आला तर नारी शक्ती विधेयक, बरोबर. आता एमसीक्यू पॅटर्न मध्ये बघायला गेला आपण कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेला तर सांगता येत नाही, बरोबर. मग हा कायदा बघा लोकसभा आणि राज्यातील विधानसभा आणि दिल्ली विधानसभेमध्ये 33% महिला आरक्षणाची तरतूद राहणार आहे. म्हणजेच बघा ज्या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान होणार त्या ठिकाणी तुम्हाला विधेयक हे लागू होणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष मतदान म्हणजे जर आपण विचार केला तर ज्या ठिकाणी लक्षात घ्यायचं की लोकसभा जिथे प्रत्यक्ष मतदान करतो, विधानसभा जिथे प्रत्यक्ष मतदान करतो आणि जे लोकसंख्येने जास्त आहे केंद्रशासित प्रदेश तो म्हणजेच दिल्ली विधानसभा. म्हणजे या तीनही भागात जर विचार केला तर महिलांची संख्या ही 33% वाढणार होती. हा एक. दुसरा मुद्दा की आरक्षणामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती
म्हणजेच त्यामध्ये शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब म्हणजे इथे आपण SC आणि ST म्हणू शकतो. बरोबर आहे. यांच्यासाठी हे राखीव जागांची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे यामध्ये राखीव जागा असणार आहे. त्यानंतर लक्षात घ्यायचं तिसरा, मग हे आरक्षण किती, तर 15 वर्षासाठी हे लागू राहणार आहे हे आरक्षण. बरोबर आहे, 15 वर्षासाठी. पण जर गरज पडल्यास त्या आरक्षण पुढे वाढवू पण शकणार, असा त्यांचा मुद्दा होता. म्हणजे बघा इथे दिले, संसदेला त्यांचा कालावधी वाढवण्याचा अधिकार आहे. तसेच त्यामध्ये फेररचनेमध्ये त्यांनी काय म्हटलं, आरक्षित जागांची फेरबदल करण्याचीही तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे जर ज्या जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये काही बदल करायचे असेल तर ते करू शकतात नक्कीच. बरोबर. त्यानंतर पुढे बघायचं की पुढे त्यांनी म्हटलेलं आहे दुसऱ्यामध्ये की मग यांना जर पास करायचं आहे तर मग यांना गरज किती लागणार, तर 2/3 बहुमताची गरज. बघा 2/3 बहुमताची गरज लागणार आहे त्यामध्ये. त्यामधले एक, मग आता जर बघितलं, जर समजा आपण सर्व लोकसंख्येमध्ये जर बघितलं तर आज विधानसभेमध्ये तर महिलांचं आरक्षण हे 14, विधानसभा म्हणा लोकसभा म्हणा सर्वांमध्येच. तर आज लोकसभेमध्ये सुद्धा महत्वाचा मुद्दा दिलाय त्यांनी, महिलांचे प्रतिनिधित्व फक्त 14.94% आहे. असाच एक प्रश्न लक्षात घ्या, राज्यसेवा मुख्यला 2000 म्हणजे 14-15च्या दरम्यान एक प्रश्न आहे की जो महिलांची संख्या, जेव्हा पहिली निवडणूक झाली त्यावेळेस महिलांच्या लोकसंख्येचं प्रमाण किती होतं, किंवा महिलांची संख्या म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात महिलांचं प्रमाण किती संख्या होतं, किती टक्के होतं, अशा टाईप प्रश्न एकदा तुम्ही बघा. बरं, मध्ये 14.94% फक्त प्रतिनिधित्व आज आहे लोकसभेमध्ये. आणि या घटनात्मक, त्यांनी म्हटलं की घटनात्मक दुरुस्तीसाठी केंद्र सरकारला दोन्ही सदनामध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी आपण राज्यसभा आणि लोकसभा, बरोबर आहे, त्या दोन्ही सदनात 2/3 बहुमताची गरज. आणि आता जर बघितलं तर स्वतंत्रपणे बहुमत नाही आहे कायदा पास करण्यासाठी, यांना विरोधी पक्षांची मदत घ्यावीच लागणार आहे. विधेयकासाठी सर्व पक्षीय सहमती महत्वाची ठरणार आहे. त्यासोबतच केंद्र युद्ध पातळीवरती त्यांनी म्हटलं की प्रयत्न करत असल्याचे समजते, तर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केलेली असून, बरोबर, यांनी काय म्हटलं की सर्व पक्षीय बैठक यायचं, सर्व पक्ष एकत्र यायचं आणि मग पुढे निर्णय घ्यायचा आपण काय घ्यायचं ते, बरोबर. अशा पद्धतीने त्यांचा मुद्दा होता. म्हणजे याच ठिकाणी जर बघितले तर दोन्ही सदनामध्ये म्हणजे जे वरिष्ठ आहे, कारण विधानसभेचा तिथे मुद्दाच नाहीये, त्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा हे दोन्ही, कारण मल्लिकार्जुन खरगे जे आहेत ते आज काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि ते राज्यसभेमधून त्या गटामध्ये गेलेले आहेत. त्यांनी महत्वाचा मुद्दा आणलेला आहे की आता बघा मतदारांच्या लोकसंख्येमध्ये म्हणजे सदस्य संख्येमध्ये कशा पद्धतीने बघा, मतदारांच्या फेररचनेनंतर लोकसभेच्या सदस्यांची संख्या ही 543 वरून 850 होणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग आता 543 जर ही सदस्य संख्या आहे तर 843 बरोबर आहे किंवा 850 हे कशी होईल, याच्यावरती सुद्धा त्यांना वाद निर्माण झालेला होता. कारण जे दक्षिण भारतातील जे होतं ना, मी म्हटलं आधी की जे राज्य आहे तर ते लोकसंख्येच्या आधारे थोडे कमी आहे आणि उत्तर भारतामध्ये लोकसंख्येने जास्त येतात. जर सकट जर 50% पेक्षा जास्त जर मतदार संख्या वाढणार असेल, सदस्य संख्या वाढणार असेल, तर मग अशा वेळेस त्यांना जे उत्तरेकडील जे सदस्यत्व आहे किंवा त्यांचं प्रतिनिधित्व हे नक्कीच जास्त राहणार आहे, दक्षिण भारतातील नक्कीच कमी राहणार आहे. म्हणजे भविष्यामध्ये असं व्हायला नको की त्यांचं संख्याबळ जास्त होत आहे आणि यांचं कमी होत आहे. म्हणजे जे काही पास करायचा असेल मुद्दा हा उत्तर भारतीय जर बघितला आपण सर्व सदस्य, तर त्यांच्याचमुळे पास झालेला आहे. दक्षिण भारताचा असेल आणि नसेल तरी काही फायदा पडणार नाही, बरोबर. म्हणजे असून नसून काही फायदा होणार नाही, अशातला मुद्दा नको व्हायला, म्हणून त्यांनी विरोध केलेला आहे. तर राज्यामधून 815 तर केंद्रशासित प्रदेशांमधून 35 सदस्य हे लोकसभेवर थेट निवडून जातील असा त्यांचा मुद्दा आहे. म्हणजे राज्यांमधून जर बघितलं आपण तर 815 सदस्य जाणार, बरोबर, घटक राज्यांमधून. केंद्रशासित प्रदेशांमधून म्हटलं तर त्यांनी 35 सदस्य लोकसभेवरती निवडून जातील असा मुद्दा. आणि जे 850 जागांमधलं 1/3 जर म्हटलं आपण सदस्य ह्या महिलांसाठी राखीव होईल, म्हणजेच 263 महिला. बरं, पुढे आहेच बघा, जागा महिलांसाठी राखीव असतील, त्यामध्ये अनुसूचित जाती व जमातीच्या महिलांसाठी जागांचे आरक्षण असेल. पुढे बघूच आपण अनुसूचित जातीसाठी कितीवरून किती जागा झाल्या आणि अनुसूचित जमातीसाठी कितीवरून किती जागा झाल्या ते, ठीक आहे. त्यासोबत ओबीसी अंतर्गत कोटा देण्याची तरतूद करण्यात आलेली नाही आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा ठरला आहे, ठीक आहे, की त्यांनी म्हटलं की ओबीसीला तरतूदच केली नाहीये यामध्ये काही. आता रचनेच्या निकषांवरती संख्या निश्चिती कशा पद्धतीने, आता हे रचना जर समजा त्यांना करायची आहे मग त्यांची संख्येची निश्चिती संख्या कशा पद्धतीने व्हायला पाहिजे ते बघा. आता
राज्यामध्ये लोकसभेच्या 48 जागा आहे. म्हणजे आज कोणत्या राज्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये आज बघायला गेलं तर तुम्हाला 48 जागा दिसते. बरोबर आहे. हा एक. त्याच्यासोबत नवीन रचनेनुसार जर बघायला गेलं तर 48च्या किती होणार? नक्कीच 72 जागा होणार. बरोबर. हा एक. त्याच्यानंतर तसे झाल्या जर प्रत्येक मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ जरी आपण अंदाजे धरला की त्यामध्ये काय म्हटलं, एका मतदारसंघामध्ये 6 विधानसभा असं जर म्हटलं, म्हणजे एका खासदारामागे जर 6 आमदार निर्माण होणार, म्हणजे त्या ठिकाणी इलेक्शन होणार. जर समजा पकडला तर 412 जागा होतील. पण मतदारसंघ पुनर्रचना आयोग विधानसभा मतदारसंघाच्या रचनेसाठी काय, तर बघा आता त्यांचे निकष कोणते राहणार, तर निकष यावरती विधानसभा मतदारसंघांची संख्या हे निश्चित होईल. म्हणजे जोपर्यंत केंद्राची मतदारसंख्या रचना पूर्ण होणार नाही तोपर्यंत राज्याची विधानसभेची मतदारसंख्या रचना निश्चित होणार नाही. तर बघा, आणि आता आपल्याकडे किती आहे विधानसभाला? 288 विधानसभा मतदारसंघावरून पुनर्रचना मतदारसंघांची जर आपण संख्या जर बघितली तर ही 350 ते 412च्या दरम्यान होऊ शकते. बरोबर आहे. 350 ते 412 म्हणजे आज राज्याचं जर 288 सदस्य जर नेतृत्व करत आहे विधानसभेचं, तर त्या ठिकाणी 350 प्लस जास्त म्हणजे जवळपास 350 ते 412 म्हणजे 400च्या दरम्यान होईल असा अंदाज धरला. आणि त्याचसोबत त्यांनी म्हटलं की मतदारसंघाची पुनर्रचना करताना सत्ताधारी पक्षाला अनुकूल निर्णय होण्याची शक्यता आहे, म्हणजे त्यालाच जास्त फायदा होईल आणि त्यानुसार संख्याबळ निश्चित केले जाईल. म्हणजे संख्याबळ नक्कीच वाढल्यासारखं होणार. बरोबर आहे. तर हे सर्व लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा की संख्याबळ यांचं कशा पद्धतीने पुढे पुढे वाढत जाणार आहे. बरोबर. तर पुढे बघायचं. आता बघा, अनुसूचित जाती जमातीला किती सदस्य संख्या वाढेल? जेव्हा बघा सुरुवातीला होत्या 84, आता 84 वरून कितीवर जाणार आहे? 136 वरती अनुसूचित जाती. बरोबर. म्हणजेच शेड्यूल कास्ट. म्हणजे जिथे 84 सदस्य होते आधी त्याच्याहून 136, आणि त्यानंतर आधी किती होते इकडे अनुसूचित जमातीला, तर 47 वरून आज 70 वरती जाणार आहे. म्हणजेच हा वर्ग येणार आहे तो एसटी. म्हणजे एससी साठी 84 वरून 136, तर 47 वरून 70 जागा ही एसटी साठी राहणार आहे. आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 35, आणि इकडे जागा राखीव महिलांसाठी म्हणजे राखीव 273, म्हणजेच ह्या जागा किती राहणार आहे? 1/3 जागा राहणार. आलं लक्षात? म्हणजेच विचार करा की हे जागेचं पाठबळ कशा पद्धतीने वाढत चाललेलं आहे. हा एक एक मुद्दा येतो. तुम्हाला विचारू शकतात बरं कितीवरून किती वाढणार होत्या, काय होत्या, एकदम बारकाईने तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला लक्षात येईल. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी जेव्हा तो विरोध केला ना, त्यावरून लक्षात येते की त्यांचा हाच एक मुद्दा होता की 815 जागा हा आल्या कुठून, कशा पद्धतीने निर्माण झालेल्या आहे, तुम्ही कशा काय तुम्ही तो आकडा पकडलेला आहे. त्याच आकड्यासाठी लक्षात घ्या त्यांनी काय म्हणलं, प्रत्येक राज्यामध्ये लोकसभेच्या 50% जागा वाढ होईल. आपण बोललो आधी की जर 50% जर वाढ झाला, आणि ज्या राज्याची लोकसंख्या जास्त आहे ते राज्य तर ठीकच आहे. बरोबर आहे. जसं उत्तर प्रदेश आहे, महाराष्ट्रापासून उत्तरेकडे लोकसंख्येने जास्त असणारे राज्य मध्य प्रदेश असू द्या की महाराष्ट्र किंवा उत्तर प्रदेश. पण जर समजा जसं दक्षिणेकडे जातो आपण तसं त्या अनुषंगाने बघायला गेलं तर पाठबळ कमी कमी होत येते, लोकसंख्या कमी कमी. मग जर समजा उत्तर प्रदेशची आधीच लोकसंख्या जास्त आहे, मग त्यांचे अध्यक्ष आपलं लोकसभा खासदार हे अजून जास्त जाणार, आणि दक्षिणेकडचे जेवढे आहे तेवढेच थोडे वाढणार संख्या. आले लक्षात? फक्त त्यामध्ये. म्हणून लक्षात घ्या त्यांचा हाच एक उद्देश होता. त्यांनी म्हटलं की बघा प्रत्येक राज्यामध्ये लोकसंख्येच्या जागांमध्ये 50% वाढ होईल, म्हणजेच 815 सदस्य निवडून येतील असं म्हटलं. त्याचसोबत 815 सदस्य संख्येवर विरोधकांनी शंका घेतली. त्यांनी हाच म्हटलं की हा आकडा आला कुठून. बरोबर आहे. त्याचसोबत त्यांनी असं म्हटलंय की म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो अंदाज आहे तो जाऊ द्या, त्यावरती नाही आपण हे करू. इकडे परत लोकसभेतील जागांची संख्या हे वाढविण्याच्या प्रक्रियेबाबत घटना दुरुस्ती विधेयकात एकही शब्द नाहीये. हे महत्वाचं आहे. बघा, लोकसभेतील जागांची संख्या जर वाढविण्याच्या असेल तर जे प्रक्रियेबाबत जे घटना दुरुस्ती विधेयक आहे त्याच्यामध्ये त्यांनी काहीच दिलेलं नाही की किती संख्या वाढवण्यात यावी म्हणून. बरोबर आहे. हा एक. तर दक्षिणेकडील राज्यांच्या जागा उत्तरेच्या तुलनेत नक्कीच कमी होणार, खरंच कमी होणार आहे. आणि ह्याच तो मुद्दा महत्वाचा आहे. आणि हा मुद्दा मग दावा कोणी केला असेल तर ज्या खासदार आहेत प्रियंका गांधी ह्याच यांनी केलेला आहे. बरोबर. म्हणजे लक्षात घ्या दक्षिण भारतातील सदस्यांची संख्या नक्कीच कमी आहे, आणि अजूनही जरी वाढलं तर उत्तरेकडच्या तुलनेमध्ये ते कमीच राहणार आहे. म्हणजे उत्तरेकडची संख्या जास्त वाढणार, म्हणजेच यामध्ये त्यांचं बहुमत भविष्यात जर समजा
त्यांना कुठलं विधेयक पास करायचं असेल तर त्यांना काहीच कोणाची गरज पडणार नाही, सरळ सरळ ते त्यांच्या पद्धतीने निर्णय घेऊ शकणार. बरोबर आहे. तर हे एक लक्षात घेणं महत्वाचं आहे. पुढे बघा आता बघा त्यांनी काय म्हटलेलं होतं परत आपल्याला, की जर समजा कलम 81 इथं बघा यांचा परिणाम कुठे कुठे पडणार. बघा संसद ह्या टॉपिक मध्ये जर आपण जेव्हा अभ्यासाला जातो ना त्यावेळेस लक्षात घ्यायचं की कलम 82 कलम 81 आपल्याला काय सांगतं त्या उद्देशाने लक्षात घ्या. बघा इथे काय म्हटलं, कलम 82 मध्ये पण सुधारणा होणार. मग आपल्याला कलम 82 काय सांगता आधी, तर हे सर्वात महत्वाचं आहे. कलम 82 बघा, प्रत्येक जनगणनेनंतर लोकसभेच्या जागांची पुनर्रचना करण्याशी संबंधित आहे. बरोबर. जेव्हा जेव्हा आपली जनगणना होतं तेव्हा त्या जनगणना झाल्यानंतर जे लोकसभेच्या जागांमध्ये बदल करता येतं हे आपल्याला काय सांगतं कलम 82. पण आपली जनगणना झाली का? नाही. बरोबर आहे. मग याचा आधार कोणता घेण्यात येत होता, तर आपण 2011ची जी जनगणना होती त्याचाच आधार घेत होतो, म्हणून लक्षात घ्यायचं. आता 81 काय सांगतं आपल्याला, ठीक आहे. लोकसभेच्या रचनेशी संबंधित आहे. कलम संसदेच्या कनिष्ठ सभागृहाची रचना, सदस्य संख्या आणि निवडणुकीची पद्धत दर्शविते. म्हणजेच यामध्ये लोकसभेची जी संबंधित आहे रचना कशा अशा पद्धतीने असायला पाहिजे. मग संसदेचा कनिष्ठ सभागृह म्हणजे लोकसभा, त्यांची रचना, बरोबर आहे, त्यांची सदस्य संख्या आणि निवडणुकीची पद्धत ही कशा पद्धतीने असायला पाहिजे हे त्यांनी सुचवलेलं आहे. बरोबर. आता लक्षात म्हणजे त्यावरून एक लक्षात घ्यायचं की कलम 81 आणि 82 महत्वाची कलम आहे आपल्याला. बरोबर. या दृष्टिकोनातून लक्षात येणं महत्वाचं राहतं. तर एक लक्षात घ्यायचं की आपण जर समजा आता हा मुद्दा 81-82 म्हटलं, मग नव्याने परत काही कलम यामध्ये समाविष्ट होणार होती का, तर नक्कीच होणार होती. म्हणजेच त्यामध्ये कलम काय होती, 330A, 332A आणि 334A हे 3 कलम यामध्ये समाविष्ट होणार होती. म्हणजेच बघा आता बघा 330A काय सांगतं आपल्याला, तर 330A नुसार सांगतं की लोकसभेमध्ये महिला आरक्षण. बरोबर आहे. लोकसभेमध्ये महिला आरक्षण सांगतं आपल्याला 383A. म्हणजेच बघा महिलांचं आरक्षण असायला पाहिजे लोकसभेमध्ये, हा एक मुद्दा. दुसरं लक्षात घ्यायचं की 332A हे विधानसभेशी संबंधित आहे की विधानसभेमध्ये महिलांचं आरक्षण असायला पाहिजे. आणि त्यासोबतच आपल्याला 334A काय सांगतं आपल्याला की आरक्षणाची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार किंवा कधी होणार, तर हे आपल्याला कलम 334 सांगतो. बरोबर. मग आपल्याला ह्या कलम महत्वाच्या होत्या की नवीन कलमांमध्ये हे सुद्धा बदल केला जाणार होता काही काळानंतर. तर हा एक मुद्दा त्याच ठिकाणी येतो. ठीक आहे. तर चालेल बघा आता म्हणजे प्रत्येक याच्या कलमाची आता बघा यांचं बहुमत कशा पद्धतीने आलेलं आहे. मग बहुमत म्हणजे कसं मिळालं नाही, मग ह्या बहुमताची विभागणी कशा पद्धतीने झालेली आहे त्यानुसार एक लक्षात घ्यायचं. पुढे बघा एकूण सदस्य आपले 543 हा एक हे मतदानाचे गणित. त्यानंतर उपस्थित होते 538 उपस्थित. त्यानंतर बहुमतासाठी आवश्यक किती होतं 352 म्हणजे त्याला आपण 2/3 मत म्हणतो आपण. बरोबर आहे. त्यानंतर 298 हे विधेयकाच्या बाजूनी होते, तर 230 हे विधेयकाच्या विरुद्ध बाजूने होते, विरोधातील. म्हणजे यामध्ये जर आपण फरक म्हणला तर बघा 54 मते कमी पडली. जर हे 54 मतं जर समजा यामध्ये जर समजा समाविष्ट झाली असती, बरोबर आहे, म्हणजे यामध्ये तर नक्कीच हा आकडा 2/3 पेक्षा जास्त गेला असता. आणि त्यामधलं म्हणजे 543 च्या तुलनेने 2/3 जर म्हटलं तर नक्कीच हे बहुमत झालं असतं आणि कायदा एका झटक्यामध्ये पास झाला असता. बरोबर. म्हणजेच बघा बहुमतासाठी आवश्यकता किती होती 352. आलं लक्षात, बहुमतासाठी आवश्यक. पण झालं का? नाही. त्यानंतर समर्थन 298 आणि विरोध झाला 230चा. आता एक लक्षात घ्या, इथे हे महत्वाचं आहे की घटनादुरुस्ती विधेयक जेव्हा संमत होतं ना, संमत होण्यासाठी त्यांना 2/3 सदस्यांची म्हणजे पाठिंब्याची गरज असते. सदस्य 2/3 सदस्य त्यांच्या पाठिंबा पाहिजे. त्यानंतर 528 जर सदस्यांनी मतदान केल्याने विधेयक मंजुरीसाठी गरज 352 मतांची गरज होती. आणि बरोबर 528 सदस्यांनी मतदान केल्याने अजून त्यांना 352 म्हणजे ह्याच ठिकाणी मंजुरीसाठी गरज होती एकूण 352 मतांसाठी. आले लक्षात. म्हणजेच त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर बघा हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. पुढे बघू आता. प्रत्येक मुद्दा मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे तो वापरा. आता लक्षात घ्यायचं, आता ते 50% जागांमध्ये वाढ होणार, पण नेमकं किती होणार तर त्या दृष्टीने लक्षात ठेवा. बघा आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर 48 वरून 72 जाणार होत्या आणि विधानसभेच्या जागा किती जाणार होत्या 200 म्हणजे 400 किती वरून हे 88 वरून 400 वर जाणार होत्या. त्यासोबतच कर्नाटक
28 वरून हा 42, त्यानंतर आंध्र प्रदेश हा 25 वरून 38, तेलंगणा 17 वरून 26 आणि 20 वरून केरळ हे 30 जाणार होते आणि तामिळनाडू 39 वरून 59 जाणार होते. पण त्या तुलनेने लक्षात घ्या ना, किती कमी आले लक्षात, की त्याच तुमच्या लक्षात येतं की किती कमी आलेला आहे. बरोबर आहे. जसं तुम्ही एक 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 बघत जाता, मग त्या दृष्टिकोनातून लक्षात येतं की तुम्हाला हे कशा पद्धतीने आलेलं असेल. एक बरोबर आहे. म्हणजेच बघा, हा जर आकडा जर आपण लक्षात घेतला तर किती कमी आणि किती जास्त राहू शकतो. बरोबर आहे. म्हणजेच या दृष्टीने लक्षात घ्यायचं की 1, 2, 3, 4, 5 सर्वात महत्वाचं काय, हे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची संख्या वाढली असती 48 वरून 72. इतर राज्यांची नाही, इतर राज्यांच्या तुलनेमध्ये त्यांची संख्या कमीच राहिली असती. बरोबर आहे. म्हणून एक लक्षात घ्यायचं की यांची संख्या किती बघा, 50% त्यांनी सरसकट म्हटलेलं आहे की वाढ होईल. बरोबर. म्हणून हा व्हिडिओ बघा, आता बेसिक समजण्याचा प्रयत्न आहे आपला. मग यामध्ये फायदा कोणाकोणाचा झाला असता, तर हे एक लक्षात घ्या, महत्वाचं आहे. मग मुख्य तरतुदी काय, तर एकतर 33% आरक्षण लागू झालं असतं महिलांना. दुसरा मुद्दा येतो की यामध्ये पोट आरक्षण पण लागू झालेलं असतं. आणि तिसरा येतो की यांचा कालावधी हा 15 वर्ष आणि 15 वर्षापेक्षा जास्त असेल. त्याच्यासोबत हे रोटेशन पद्धतीनुसार यामध्ये बदल केला आलेला असतो. बरोबर आहे. हा बदल करण्यात आलेला असतात. तर पुढे जर आपण बघितलं तर याच दृष्टीने लक्षात ठेवा, हे आरक्षण फक्त विधानसभा आणि लोकसभा ह्या दोनच सदस्यांफक्त प्रत्यक्षरित्या निवडून जातात. म्हणून विधान परिषद आणि राज्यसभेला नाही. आणि नेमकं विचारू शकतात त्यामध्ये विधान परिषद आणि राज्यसभा. आता विधान परिषद ज्या राज्यांना आहे त्या राज्यांना आहे, राज्यसभा ज्या राज्यांना नाही आहे म्हणजे आहे त्या ठिकाणी तर तिथे आहेच राज्यसभेचे सदस्य. त्या दृष्टीने जर विचार केला तर बघा, मग आता महिला आरक्षणाचं महत्व कुठे कुठे वाढलं असतं, बदल कुठे कुठे झाला असता हे लक्षात घ्या. त्यांचं महत्व लक्षात घ्यायचं. एक म्हणजेच काय, पहिला मुद्दा की महिला आरक्षण दिल्या गेलेलं आहे, म्हणजेच यांना फायदा पुढे झाला असता एक राजकीय सक्षमीकरण. लक्षात, राजकीय दृष्ट्या एक सक्षम आहे असं म्हटलेलं असतं. बरोबर. हा एक पहिला बदल. दुसरा बदल येतो की सर्व समावेशक विकास. बरोबर आहे. दुसरा येतो की समावेशक विकास. बरोबर आहे. ह्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा मुद्दा येतो. बरोबर आहे. आणि तिसरा जर विचार केला आपण तर तिसरा लक्षात ठेवा, जो ग्लोबल हंगर इंडेक्स आहे, बरोबर, सॉरी, ग्लोबल जेंडर गॅप जो आहे, बरोबर आहे, जी, बरोबर, ग्लोबल जेंडर, लक्षात, जो गॅप इंडेक्स, बरोबर, जो गॅप इंडेक्स जो जाहीर होतो तर त्यामध्ये सुद्धा गॅप फरक बऱ्यापैकी बदल झाला असता आणि त्याचा सुद्धा फायदा झाला असता, आपल्याला खूप फायदा झाला असता. बरोबर. अशा दृष्टिकोनातून एक लक्षात घ्यायचं की, आणि नामंजूर का बरं केलं असेल तर तो एक मुद्दा महत्वाचा आहे. त्यामध्ये दुसरा पहिला मुद्दा येतो, एक म्हणजेच काय की ओबीसी कोट्यांमधून त्यांची महिलांची मागणीच नाही केलेली, महिलांचा समावेशच केलेला नाहीये, हा एक महत्वाचा मुद्दा येतो. दुसरा त्यासोबत लक्षात घ्यायचं की जर समजा महिला निर्माण आलेल्या असत्या आरक्षणामध्ये, बरोबर आहे, महिलांची संख्या वाढली असती, पण यामध्ये पुढे पुढे त्यांचं काय झालं असतं की एक घराणेशाहीला चालना मिळाली असती, म्हणजे यानंतर ती, त्यानंतर ती, त्यानंतर ती, हा एक मुद्दा महत्वाचा. आणि दुसरा जर म्हटलं की 33% जो कोठा होईल तर तो एक महत्वाचा होताच, बरोबर, द्यायला हवा होता. यावरती जर समजा आपण राज्यसेवेला जर प्रश्न विचारतो म्हटलं किंवा प्रश्न जर येण्याची शक्यता म्हणला, आपण जर अनुभव घेतो म्हणला तर बघा, महिला सक्षमीकरण हे नक्की विचारू शकतो, हा एक. दुसरा मुद्दा येतो त्याच ठिकाणी की महिला आरक्षण विधेयकामुळे लोकशाही सक्षमीकरणाला कशा पद्धतीने मदत होईल याविषयी चर्चा करा, असा एक प्रश्न येऊ शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, बघा, समजून देण्याचा प्रयत्न केलाय आपण की कशा पद्धतीने हा बदल होईल आकडा आणि कशा पद्धतीने नाही. तर तुम्ही तुमच्या अभ्यासाला नक्कीच जोड देण्याचा प्रयत्न करा. बरोबर आहे. राज्यसेवा मुख्यच्या दृष्टिकोनातून, राज्यसेवा पूर्वच्या दृष्टिकोनातून आणि कंबाईन पूर्व मुख्यच्या दृष्टिकोनातून, बरोबर. तर नक्कीच व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचं कमेंटद्वारे सुद्धा महत्व देत चला, कमेंटद्वारे सुद्धा कळवत चला की तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ. नक्कीच. बरोबर. तर चला, भेटू लवकरच आपण. धन्यवाद.